नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. दत्त जयंती निमित्त आपल्याला गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं करायचं आहे. दत्त जयंती सप्ताह 28 नोव्हेंबर शुक्रवारपासून ते 4 डिसेंबर गुरुवारपर्यंत आहे. 5 डिसेंबर शुक्रवारी ह्याची सांगता करायची आहे. तर आपण आपल्याला रोज 7 दिवसामध्ये रोज किती अध्याय पठण करायचे आहेत बघूयात. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे. सांगता करताना आपल्याला 4 नैवेद्य दाखवायचे असतात. एक आपल्या गुरुचरित्र पोथीला, एक कुलदेवताला, एक कुलस्वामिनी माताला, एक दत्त महाराजांना. आता आपण बघूयात आपण पारायण काळामध्ये काय काय खाऊ शकतो आणि काय काय खाऊ शकणार नाहीत. उपवास झाला तर करावं आणि नाही झालं तर जेवण करू शकतो, हरकत नाही. फक्त कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार वर्ज्य. आपण काय खाऊ शकतो ह्याच्यामध्ये बघा, गहू म्हणजे चपाती भाकरी, पण एक धान्यच खायचं आहे. पहिल्या दिवशी अगर तुम्ही गहू पोळी चपाती खाल्लात तर तेच खावं लागेल आपल्याला 7 दिवस. गहू, पालाभाज्यामध्ये माठाची भाजी, पालकची भाजी, फळभाज्यामध्ये बघा बटाटा, टोमॅटो, गाजर, अजून काय सूर्यफूलचे वापरलेले तेल, हळद, मिरची, जिरे वापरू शकतो आपण. दूध, दही, ताक, तूप, कढी हे पण पदार्थ आपण खाऊ शकतो, हरकत नाही. ह्याला आपण चहा कॉफी पण घेऊ शकतो. न खायचे वस्तू बघा, डाळी खायचे नाहीत, कडधान्य जसे की शेंगदाणे, बटाणे, गवार, वांगे, कारले, कांदा, लसण आणि बाहेरचे पदार्थ आपल्याला खायचंच नाही. तसंच मोहरी आहे, मेथी आहे, शेपू आहे, हे पण आपल्याला खायचं नाही. शक्यतो बाहेरचं टाळायचंच आहे. आपण फक्त आपल्या घरी आपली पत्नी असो, बहीण असो, आई असो त्यांच्या हाताचा बनवलेला खाऊ शकतो आपण, पण बाहेरचं नाही. ऑफिसमध्ये जात असाल तर आपापली बॉटल घेऊन जायची घरून पाण्याची, आणि चहा वगैरे पिलं नाही बाहेर तर उत्तमच. पण आता ऑप्शन नाही म्हणलं तर आपले पैसे आपण देऊन एक 11 वेळेस गायत्री मंत्र म्हणून आपल्याला चहा वगैरे प्यायचा आहे. ते पण आपल्याला प्यायचंच आहे. आता त्रास होतोय म्हटलं तरच, नाही तर नाही पिलं तर उत्तमच. हे असं ह्या प्रकारे आपल्याला गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं करायचं आहे. अजून पुढे पण व्हिडिओ येतील गुरुचरित्रासाठी. आजच्यासाठी इतकंच. श्री स्वामी समर्थ.